दोघांचा गौरव मी मान्यवरांपैकी विनंती करतो, विनय बारीलाच विनंती करतो। अजित पाटील साहेब समोर या। साहेब तुमचा आवाज, तुमच्या कविता, शायरी तुमची अप्रतिम होती, टाळ्या होऊन जाऊ द्यात। सलग 5 दिवस हा आवाज आपण या मैदानावर ऐकत होतो। वंदे मातरम वडतीचं मैदान आपण आपल्या आवाजाने गाजवलं। रोशन बारी। अजित पाटील सर हे मला तुम्ही कधी ऐकलेलं नसेल एवढं, मला माझा आवाज पण एवढं कधी ऐकलेला नसेल, पण मी पहिल्यांदा कशामुळे मला कॉन्फिडन्स आला तर अजित पाटील सरांमुळे बघून मला इन्स्पायर झालो। ह्यांनी जी मला प्रोत्साहन दिलं, कधी कधी माझे शब्द अडथतात, कधी कधी माझे शब्द चुकतात, हे मध्ये मध्ये येऊन मला सांगतात रोशन सर असं बोलायचं, रोशन सर असं बोलायचं। हे जे थँक्यू व्हेरी मच अजित सर, तुमचे जे काय शब्द असेल 2 मिनिटात आम्हाला आमचं जे कसं वाटलं ते सांगा 2 मिनिटात आम्हाला। थँक्यू, सर्वांना नमन करतो या ठिकाणी। प्रामुख्याने हे तुमचं मोठेपण आहे की तुम्ही या ठिकाणी मला माझे विचार मांडण्याची संधी देतात। खेळ हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग, तर स्पर्धा ही मानवी जीवनातील एक मानाचा तुरा, आणि त्या ठिकाणी स्पर्धेचं नियोजन जातं, त्या ठिकाणी मानवी नीतिमूल्य उंचावली जातात, आणि सातत्याने तुम्ही जे 5 दिवस एक अप्रतिम नियोजन केलं तिथे मानवी नीतिमूल्य उंचावली जातात। कारण प्रत्येक जण आज आपल्या कामामध्ये बिझी आहे, कोणी व्यवसायामध्ये, कोणी शिक्षणामध्ये, कोणी इतर कामामध्ये, आणि तो त्रस्त आहे। परंतु तो ज्या वेळेला ह्या मैदानाकडे येतो त्यावेळेला त्याला मिळालेली ऊर्जा ही त्याला पुढच्या जीवनासाठी खूप महत्त्वाची असते। म्हणून असे सुंदर जे उपक्रम तुम्ही राबवतात त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन, आणि मला इथे विचार मांडण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी तुमचं ऋणी राहीन। आणि स्पेशली थँक मी म्हणेन केनिल खोत अँड ऑल कंपनी, ज्यांच्या माध्यमातून आज पर कम बखत बहुत ही खूबसूरत होगी, जो भी उसे मिलता है जीना छोड़ देता है। गजब की एकता देखी लोगों की जमाने में, जिंदा इंसान को गिराने में और मुर्दे को उठाने में। न जाने कौन सी बात आखिरी होगी, न जाने कौन सी रात आखिरी होगी, मिलते जुलते रहो यारो एक दूसरे से, न जाने कौन सी मुलाकात आखिरी होगी। थैंक यू, आई वुड लाइक टू थैंक यू फॉर सपोर्टिंग। थँक्यू अजित सर। पुढे चिन्मय मॅडम आणि प्रिया मॅडम काही कंटिन्यू करतील। एकच मिनिट अजूनही प्रज्ञेश बारिया याचा पण आपण गौरव करायचा राहिला आहे। रोशन सर त्या लांबून आलेला आहे, नारगोळून आले, टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांच्यासाठी पण। बारिया समाजचं सर्व आकडेवारी घेऊन आपल्या बॅग मध्ये घेऊन फिरत असतात, ते टाळ्या होऊन जात त्यांच्यासाठी। नीलूबाई खोत यांना विनंती करतो त्यांनी हे सन्मान करावा प्रज्ञेश बारी यांचा। धर्मेश भाई थैंक यू वेरी मच, તમે આવ્યા। પ્રજ્ઞેશભાઈ વિનંતી છે કે 2 શબ્દ બોલી જાય અમારી માટે, ગુજરાતીમાં બી ચાલશે અમને। મિત્રો કહેતા ખરેખર ખૂબ જ આનંદ થાય છે જ્યારે ગોલવર સમાજ દ્વારા એક મેસેજ આવ્યો છે કે અખિલ ભારતીય બારી બારે સમાજની ટુર્નામેન્ટ ઓર્ગેનાઇઝ કરવાના સૌના મનમાં એવું વિચાર હતો કે ગોલવર કરી શકશે, પરંતુ જેમણે કરી બતાવ્યું છે। ફરી એકવાર ગુજરાતીમાં કહેવત છે કે કાળા માથાનો માનવી ધારે તે કરી શકે છે। એમના યુવાન શક્તિ, નારી શક્તિ અને વડીલ શક્તિ બિલકુલ જોઈ શકીએ છીએ। દરેકના મનમાં એવું થાય કે નવાપુર કરી શકે છે, તળિયાલા કરી શકે છે, નારગોલ કરી શકે છે, પરંતુ આજે જેમને જગ જાહેર કરી બતાવ્યું છે ગોલવર। જય જલારામ સ્પોર્ટ્સ ક્લબ। ધન્યવાદ, ફરી આવતા વર્ષે મળીશું। ધન્યવાદ, વેલકમ। धन्यवाद, તમે આવ્યા મોટી વસ્તુ તમારા માટે। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। परत एकदा अजित पाटील साहेब आणि प्रज्ञेश बारिया साहेब आभारी आहोत। लवकरच आपलं भेटणं परत एकदा होईल। ओव्हर टू प्रिया बारी मॅडम आणि चिन्मया बारी मॅडम। अच्छे अंपायर जयेश तामोरे, हाँ आज के अंपायर जिन्होंने एक अच्छी अंपायरगिरी की है जो है श्री जयेश तामोरे, उनको आज मैं इनवाइट करना चाहूंगी। जयेश तामोरे जहाँ भी हो आप आ जाइए प्लीज। तालियां बजती रहें इनके लिए। बहुत ही बढ़िया अंपायरिंग, बहुत ही बढ़िया डिसीजन, पूरी खेल भावना के साथ खेल पूरे 5 दिन चलता रहा। जयेश तामोरे जी अंपायरिंग में बहुत ही कसी हुई अंपायरिंग करी है, किसी भी गलत फैसले को उन्होंने अंजाम नहीं होने दिया। बहुत ही बढ़िया न्यूट्रल अंपायरिंग। याच्यासाठी मी अंपायरिंग साठी भुवनेश सरांना आमंत्रित करतो की त्यांनी हे सन्मान द्यावा त्यांना। टाळ्या होऊन जाऊ द्यात। पंचांची कामगिरी रणरणत्या उन्हात अतिशय सुंदर होती, अप्रतिम होती।
दुसरे पंच अमोल दवणे यांना देखील विनंती आहे समोर येऊन त्यांनी देखील हा गौरव स्वीकारावा. लवकर यावे. टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी पण. अतिशय अप्रतिम पंचगिरी संपूर्ण 5 दिवस याचं सहकार्य मोलाचं भरत बारी सर भरत बारी साहेबांच्या हस्ते सन्मान स्वीकारतात. टाळ्या अमोल दवणे साहेबांसाठी. अप्रतिम तटस्थ पंचगिरी केल्याबद्दल आभारी आहोत. थँक्यू. सर्वप्रथम आपण उपस्थित मान्यवरांचं मोमेंटो देऊन स्वागत करायचे आहे. सर्वप्रथम श्री आनंदभाई वासुदेव बारी यांचं स्वागत आणि सत्कार श्री सुरेश बारी यांच्यातर्फे होतील. श्री आनंदभाई वासुदेव बारी यांना मी विनंती करते की त्यांनी स्टेज समोर यायचे आहे. टाळ्या होऊन जाऊ द्यात आनंद बारी सरांसाठी. दानशूर व्यक्तिमत्व साई भक्त आहेत. सगळ्यांनी टाळा वाजवायचा जोरात आणि वेळोवेळी आपल्याला समर्थन करत असतात. तसेच उपस्थित मान्यवर तन्मय शशिकांत बारी श्री सन्मय शशिकांत बारी यांचा सत्कार करायला मी आमंत्रित करते. डहाणू नगरपालिका सेवक श्री तन्मय शशिकांत बारी यांचं जोरदार सर्वांनी स्वागत करायचं आहे. मी आमंत्रित करते श्री दशरथ बारी यांना. टाळ्या होऊन जाऊ द्यात. तन्मय बारी साहेबांचं मार्गदर्शन आणि सहकार्य आपल्याला वेळोवेळी मिळत आलेले आहेत. बारी समाजातील एक महत्वाचं व्यक्तिमत्व. आता मी विनंती करतो की जे स्टेजवरच आपण सन्मान द्यायचा आहे त्यांना. थोडासा वेळ वाचवण्यासाठी आपण ते करूया. प्रिया. गोलवाडचे सरपंच श्री कुणालभाई शाह उपसरपंच कुणालभाई शाह त्या सर्वप्रथम त्याच्या आधी सरपंच श्री रवींद्र बुजट सर यांचा सत्कार श्री राजेश खोत यांच्या हस्ते होईल. टाळ्या होऊन जाऊ द्यात. गोलवड गावचे लाडके सरपंच श्री रवींद्र बुजट साहेब कायम बारी समाजाला तसेच सर्व खेळाडूंना ग्रामस्थांना पाठिंबा देत आलेले आहेत. त्यांचं काम आतापर्यंत अप्रतिम राहिलेलं आहे. थँक्यू सर. त्यानंतर उपसरपंच श्री कुणालभाई शाह यांना मी आमंत्रित करते की त्यांचा सत्कार श्री अभय बारी यांनी करावा. टाळ्या होऊन जाऊ बारी घोलवड. टाळ्या होऊन जाऊ देत कुणाल शहासाठी. जे आपण आकर्षक चषक आपण बघतोय हे कुणाल शहा यांनीच आपल्याला प्रदान केलेले आहेत. कुणाल शाह घोलवड गावातील एक व्यक्तिमत्व उपसरपंच क्रिकेटला कायम प्रोत्साहित करत असतात. त्यांनी चषक आपल्याला प्रदान केलेले आहेत. धन्यवाद. ઉમરગામથી ઉપસ્થિત માજી ખજાનચી શ્રી મુકેશભાઈ મધુભાઈ બારીનું પણ અભિવાદન કરવા માટે વિનંતી છે આયોજકને. સૂર્યકાંતભાઈને વિનંતી કરીએ કે એમને મોમેન્ટો અને પુષ્પગુચ્છ આપી એમનું અભિવાદન કરશે. टाळ्या वाजत राहून द्यात. टाळा वाजवा सगळ्यांनी. દક્ષિણ ગુજરાત બારી બારી સમાજના ઉપપ્રમુખ શ્રી માનનીય શ્રી મુકેશભાઈ ભાણાભાઈ બારીનું પણ અભિવાદન કરવા માટે વિનંતી કરીએ છીએ. વિષ્ણુભાઈને વિનંતી કરીએ એવું એમને મોમેન્ટો અને પુષ્પગુચ્છ આપી એમનું અભિવાદન કરશે. આપણે સૌ તાળીઓના ગણગણ સાથે વધાવીશું. खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच मुकेशभाई. टाळ्या होऊन जाऊ द्या. टाळ्यामध्ये कंजूसी करू नका. उत्साह दिसू द्या. દક્ષિણ ગુજરાત બારી બારી સમાજના સેક્રેટરી માનનીય શ્રી જીતેન્દ્રભાઈ બી બારીનું પણ અભિવાદન અને સન્માન કરવા માટે વિનંતી કરીએ છીએ. સંગીતાબેન ગ્રામ પંચાયત સદસ્યને વિનંતી કરીએ કે એમને પુષ્પગુચ્છ અને મોમેન્ટો આપી એમનું અભિવાદન અને સન્માન કરશે. આપણે સૌ તાળીના ગણગણ સાથે અભિવાદિત કરીશું. આપણે સૌને તાળીઓથી અભિવાદિત કરવા માટે વિનંતી કરીએ છીએ.
નારગોલના પ્રમુખ શ્રી સુરેશભાઈ માધુભાઈ બારિયાનું પણ અભિવાદન કરવા માટે વિનંતી કરીએ છીએ. કલ્પેશભાઈને વિનંતી કરીએ એમને પુષ્પગુચ્છ અને મોમેન્ટો આપી એમનું અભિવાદન કરશે. આપણે સૌ તાળીઓના ગડગડા સાથે અભિવાદિત કરીશું. થેન્ક યુ સુરેશભાઈ ફોર કોર્પોરેટ. સર્વને તાળીઓથી અભિવાદિત કરવા માટે વિનંતી કરીએ છીએ. ત્યારબાદ ભાતખેડીના પ્રમુખ શ્રી દિલીપભાઈનું અભિવાદિત કરવા માટે કમલેશભાઈને વિનંતી. કમલેશભાઈ ખુદ મિત્રો આ ગુજરાતથી દરેક ગામથી આવ્યા છે એક એક પ્રતિનિધિ પ્રમુખથી માંડીને. એકવાર જોરદાર તાળીથી ગુજરાત માટે. મહારાષ્ટ્ર શું થયું ગુજરાતી તાળી હોવી જોઈએ કે નહીં? વેરી ગુડ, થેન્ક યુ સો મચ. થેન્ક યુ દિલીપભાઈ. મિત્રો આજે જેમના ખૂબ સહકાર રહ્યો છે એવા માન્યશ્રી ઉદ્યોગપતિ માન્યશ્રી ઈશ્વરભાઈ ગોવિંદભાઈ બારીનો પણ એકવાર જોરદાર તાળીથી અભિવાદિત કરીએ. મેસેજ જશે મિત્રો. ત્યારબાદ ઉદ્યોગપતિ શ્રી ટીનુભાઈ વડમાળીભાઈનો પણ ખૂબ ખૂબ આભાર વ્યક્ત કરીએ. તેમને સેકન્ડ પ્રાઇઝ મળી આપી છે આપણને. ત્યારબાદ મોહનભાઈ ગોવનભાઈ બારી ઉદ્યોગપતિ શ્રી સુરતવાલા એમનો પણ ખૂબ ખૂબ આભાર વ્યક્ત કરીએ. આ તમામ માટે એકવાર જોરદાર તાળી થઈ જાય. માન્યશ્રી જિગ્નેશભાઈ ઈશ્વરભાઈ બારીનો પણ ખૂબ ખૂબ આભાર વ્યક્ત કરીએ છીએ. અશોકભાઈ વિશ્રામભાઈ લંડનવાલાનો પણ ખૂબ ખૂબ આભાર વ્યક્ત કરીએ છીએ. મયુરભાઈ ડુંગરી ફળિયાનો પણ ખૂબ ખૂબ આભાર વ્યક્ત કરીએ. એકવાર જોરદાર તાળી થઈ જાય. આજે ઉપસ્થિત નથી પણ એમના સુધી આ મેસેજ જવું જોઈએ. ખૂબ ખૂબ આભાર વ્યક્ત કરીએ છીએ. ગણપતભાઈ રામજીભાઈ દુબઈવાલા એમના દ્વારા પણ ખૂબ ખૂબ સહકાર મળ્યો છે. એકવાર માટે એમના પર જોરદાર તાળી થઈ જાય. ત્યારબાદ પ્રભુભાઈ લક્ષ્મણભાઈ બારિયા કિસ્કો રબર ઇન્ડસ્ટ્રીઝ એમના માટે પણ એકવાર જોરદાર તાળી થઈ જાય. અંકિતભાઈ ડુંગરી ફળિયા એમના માટે પણ જોરદાર તાળી થઈ જાય. આ એક તમામ દાતાઓ માટે એકવાર જોરદાર તાળી થઈ જાય. हॅलो. त्यानंतर बारी अखिल भारतीय बारी समाजाचे अध्यक्ष श्री भरतभाई रघुनाथ बारी यांचे पण आम्ही खूप खूप आभारी आहोत. तसेच उपाध्यक्ष सौ मनीषा चंद्रेश बारी यांच्या पण आम्ही खूप आभारी आहोत. तसेच आमचे घोलवडचे जावई आणि नारगोळचे श्री धर्मेशभाई बाबूभाई बारिया नारगोळ यांचे पण आम्ही खूप 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 आभारी आहोत. त्यांनी आम्हाला 90% मदत केलेली आहे आणि 10% आमचा हातभार आहे आणि हा 100% जो कार्यक्रम सफल झालेला आहे तो त्यांच्यामुळेच आहे. त्यामुळे आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. त्यानंतर गोल्डन ग्रुप यांना आम्ही सन्मानित करणार आहोत. गोल्डन ग्रुपमधून सगळ्यांनी यायचे आहे. मी आमंत्रित करेन. कमलेश खोत, दीपक खोत, हसमुख बारी, वजीलाल बारी, अच्युत बारी, नरेश बारी उपस्थित असेल तर तुम्ही सर्वांनी तुमच्या गोल्डन ग्रुपचा मान स्वीकारायचा आहे. मी राजेश खोत यांना विनंती करते की त्यांना आमंत्रित करते की त्यांनी त्यांचा मान द्यायचा आहे. टाळ्या होऊन जाऊ देत गोल्डन ग्रुप साठी. त्यांचा पाठिंबा त्यांचं सहकार्य खूपच मोलाचं आहे. नावाप्रमाणेच हा ग्रुप गोल्डन आहे. त्यानंतर श्री अभय मोहन बारी आमचे देणगीदार त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विश्वजित बारी यांना आमंत्रित करते. श्री अभय मोहन बारी गोलवड त्यांनी आम्हाला सर्वात मोठी देणगी देऊन आमचे कार्यक्रम सफल बनवण्यामध्ये वाटा आहे त्यांचा. जोरदार टाळ्या होऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. अभय भाऊ यांना अभय भाऊ आणि दादा म्हणतात. कधी फोन केला की लगेच उचलणार. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला, काय कसं लिहून द्यायचं हे ह्यांच्याकडनं घेतो आम्ही. जे पण असेल ना, जे वाक्य आमची रचना असेल ना त्याच्यात ह्यांचा खूप मोठा वाटा असतो. त्यानंतर दशरथ गोवन बारी, श्री दशरथ गोवन बारी यांना मी विनंती करते की त्यांनी आपला मान स्वीकारायचा आहे. ते घरोघरी जाऊन इन्व्हिटेशन देण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्यांना मी विनंती करते की त्यांनी तो त्यांचा
मान स्वीकारायचा आहे. मी किशोर सरांना विनंती करतो की त्यांनी तो मान सन्मान द्यावा. टाळ्या होऊन जाऊ द्या, टाळ्यांची कमी होऊ देऊ नका. ते बघत बसतात की कोण येतंय म्हणून ते टाळ्या वाजत नाही, नंतर लक्षात आल्यावर टाळ्या वाजवतात. असं बरोबर सावरलंय रोशन, तुम्ही सावरलंय. त्यानंतर मी श्री सुरेश बारी माझे पप्पा त्यांना मी विनंती करते की त्यांची जी धडपड चालू आहे की त्यांनी तो इथे तिथे त्यांची धडपड नेहमी चालूच असते. कुठला पण सामाजिक कार्य असेल तर त्यांचं ती धडपड चालूच असते. तर त्यांना मी विनंती करते की त्यांनी तो आपला मान स्वीकारायचा आहे. आणि मी श्री धर्मेश बार्या नारगोळ यांना मी विनंती करते की तो तुम्ही त्यांना मान द्यायचा आहे. टाळ्या होऊन जाऊ द्यात सुरेश बारी सरांसाठी. बरीचशी बक्षिसांची लयलूट यांनी आजच्या दिवसात केली आहे. कायम यांचा बक्षिसांचा वर्षाव आपल्या खेळाडूंवर सुरू असतो. आपले प्रमुख व्यक्तिमत्व आहे गोलवड गावातील श्री दशरथ बारी यांना मी विनंती करते की त्यांनी तो मान स्वीकारायचा आहे. श्री राजेश खोत यांना मी विनंती करते की ते सुद्धा इन्व्हिटेशन द्यायला अजिबात घाबरले नाही. रात्र असो की दिवस असो ते नेहमी रेडी होते की तुम्ही फक्त बोला, मी रेडी आहे कुठे पण जायला. आणि फक्त मला गाडीत बसवा, मी ड्रायव्हिंग करणार नाही. आणि नेहमी रेडी होते ते मुलांसोबत. आणि तुम्ही जे आम्हाला काम मदत केलेली आहे त्यासाठी आम्ही तुमचे खूप खूप धन्यवाद, आभारी आहोत सर. त्यानंतर त्यांचेच परम मित्र श्री विष्णुभाई बारी घोलवड ते सुद्धा इन्व्हिटेशन देण्यामध्ये मागे राहिले नाहीत, नेहमी रेडीच होते. त्यांना मी विनंती करते की त्यांनी मान स्वीकारायचा आहे. आले विष्णुभाई बारी काका सर, तुम्ही लवकर यायचं आहे. तुमचा मान तुमचं वाट पाहत आहे. विष्णू काकांचं म्हणायचं झालं तर नेहमीच ते सांगत होते की तुम्ही माझ्यासाठी मला बोलवलं त्यासाठी मी तुमचा खूप आभारी आहे सर. आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. धन्यवाद. मी आमंत्रित करते श्री अभय बारी सर की त्यांनी विष्णू काकांचा सन्मान करावा. टाळ्या होऊन जाऊ देत. विष्णू काका बारी गोलवडचे रहिवासी. त्यानंतर श्री निलेश बंडोपंत खोत ज्यांनी आम्हाला एकदम उत्कृष्ट मदत केलेली आहे. मी श्री दशरथ भारी यांना मी विनंती करते की त्यांनी श्री निलेश बंडोपंत खोत यांचा सन्मान करावा. नीलू काका खोत यांच्यासाठी पण टाळ्या. हे मैदान मिळवण्यासाठी पण त्यांनी धडपड खूप केली होती. आमचे फोटोग्राफर चिंतन बारी. त्यानंतर तड्याचे श्री भारत वसंत बारी जे अंपायर म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपला मान स्वीकारायचा आहे. आयोजकांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा मान स्वीकारा. विनय बारी त्यांना त्यांचा मान आणि सन्मान करतील. विनय बारी आमचे जे कॅप्टन आहेत टीमचे, विनय बारी ते मान आणि सन्मान करतील. भरत भाऊ हे पण यांनी पण जेव्हा पण यांना फोन केला आम्हाला काही मॅनेजमेंट मध्ये प्रॉब्लेम आली ना ते हेल्प करायला नेहमी रेडी असतात. हेच मी सांगणार होतो. टाळ्या होऊन जातात यांच्यासाठी. यशस्वी आयोजन जे जय जलाराम क्रिकेट क्लब घोलवडने केलंय त्यात यांचा पण वाटा मोलाचा आहे. भरतभाई बारी यांच्यासाठी जोरदार टाळ्या. जे आपल्यासोबत अस्खलित अतिशय अप्रतिम गुजराती भाषेत बोलतायत ते धर्मेश भाई, त्यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. विनंती करतो जगदीश बारी यांना, त्यांनी धर्मेश भाईंचा सन्मान करावा. टाळ्या होऊन जाऊ द्यात.
गोलवरचे जावई आहेत, टाळ्या होऊन जाऊ द्या धर्मेश भाईंसाठी. अप्रतिम गुजराती भाषेवरचं यांचं प्रभुत्व बघण्यासारखं आहे. ધર્મેશભાઈ બધાથી મોટી હેલ્પ જે અમે અનએક્સપેક્ટેડ 90% હેલ્પ એમ કહીને આ તો ખોટું નથી. આ 10% ખાલી અમારી મહેનત છે, પણ આના પછાડી જે અમે જે સક્સેસફુલ કીધું આના પછાડી જે હું કહે તેને મેન્ટર તરીકે કામ કરતા હતા ધર્મેશભાઈનું ખૂબ ખૂબ ધન્યવાદ. धन्यवाद धर्मेश सर. त्यानंतर गावाचे ग्रामपंचायत सदस्य सौ संगीता राजेश खोत ज्या महिलांचं प्रेरणास्थान आहेत त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मानचिन्ह स्वीकारायचं आहे. मी संगीता राजेश खोत, सौ संगीता राजेश खोत. प्रिया विनय भारी हिलाच विनंती करतोय, त्यांनाच विनंती करतोय कृपया त्यांचा गौरव करावा. ग्रामपंचायत सदस्य घोलवड संगीताताई खोत, त्यांचाही हातभार या आयोजनामध्ये बराचसा लागलेला आहे. प्रिया विनय भारी यांच्या हातून गौरव स्वीकारताना टाळ्या होऊन जाऊ द्यात घोलवड ग्रामपंचायत सदस्या संगीताताई खोत यांच्यासाठी. मॅडम संगीता मॅडम स्टेजवरच राहायचे आपल्याला. जे संगीता मॅडम स्टेजवरच राहायचे आपल्याला. जे चहा वगैरे सकाळी भेटायचं ना, तशी ती माझी बहीणच आहे, सिस्टर आहे सुजिता मॅडम. यांना पण पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मानित करत आहे. अप्रतिम चहा, टाळ्या होऊन जाऊ देत. चहा पाण्याशिवाय ऊर्जा मिळत नाही. संगीताताई त्यांचा गौरव करतील. आणि जे 2 दिवस आपल्याला गोड आवाज ऐकू आला, मराठी बोललो की कॉमेंटेटर बोललो की कोणाची आठवण येणार, तर संदीप सरांचं पण एक सन्मान चित्र पुष्पगुच्छ देऊन आम्ही आभार करतोय. श्री श्रीकांत बारी सर आमचे आयोजक हे त्यांचं स्वागत करतील पुष्पगुच्छ देऊन संदीप सरांचं. आणि हे जे कामं असतात बघा, हे जे मॅच वगैरे चालू असते तेव्हा जे क्षण असतात ना, आपली कशी गोष्ट असते जेव्हा मॅच असते तेव्हाच बघतो, पण एक रन एक बॉलवर लक्ष ठेवणारा रिपुंजय ह्याने पण खूप चांगली कामगिरी केली. त्यांना पण आम्ही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतो. चिन्मय मॅडमला मी रिक्वेस्ट करेल की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा. रिपुंजय लवकर यावे. रिपुंजय बारी अप्रतिम स्कोरिंग. त्या व्यतिरिक्त मॅडम 1 मिनिट इकडे थांबायचं आहे. चिन्मय मॅडम हे जे आमचे महिला मंडळ ग्रुप ते पण खूप मेहनत करतात. 1 मिनिटात येऊन इकडे थांबायचं आहे. एक आपल्याला दिसायला पाहिजे डिस्प्लेला की हे माणसं होती असं करणं. 1 मिनिटात थांबून वेळ वाचवता आपल्याला हा लवकर प्रोग्राम करायचा आहे. तर 1 मिनिट थांबून जावा महिला मंडळ ग्रुप, लवकर. चिन्मय मॅडम इकडे थांबा तुम्ही पण. आणि एक पुष्पगुच्छ त्यांच्या वतीने सगळ्यांच्या वतीने एक पुष्पगुच्छ त्यांना द्यायचा आहे. चिन्मय मॅडम थोडं मागे जावा. लाईट दिसायला पाहिजे की नाही, सगळ्या कॅमेरा चालू आहे तिकडे. मागे जावा, थोडं मागे जावा. मागे लाईट दिसेल तसं मागे जावा. बारी समाजातील महिलांचा पाठिंबा कायम असतो, तो या 5 दिवसातही आपल्याला मिळाला, ज्यामुळे हे आयोजन शक्य होऊ शकलंय. टाळ्या होऊन जाऊ द्यात महिला शक्तीसाठी. रोशन षटकारांसाठी पण काही पारितोषिक लागली होती. एक पारितोषिक रिचंक बारी यांनी आमच्याकडे सोपवलं सोहिल बारीच्या माध्यमातून. 1 षटकार लगावलं त्याबद्दल ओमकार बारी याला 500 रुपयाचं पारितोषिक. ओमकार बारी लवकर पुढे यायचे. ओमकार बारी 1 षटकार लगवण्यासाठी रिचांक बारी याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. माझ्याकडून नाही, हे मी देतोय म्हणून.
त्या व्यतिरिक्त अजूनही षटकार चौकारांची बरसात झाली होती. सुरेश बारी यांच्याकडून बक्षिसांची लयलूट झाली करायला मिळाली आणि ती लुटली आहे बऱ्याचशा खेळाडूंनी. चिंचणी बी संघाचा भावेश 1 षटकार लगावण्यासाठी 100 रुपये, ओमकार 1 षटकार लगावण्यासाठी 100 रुपये, प्रीतम 4 षटकार लगावण्यासाठी 400 रुपये. लवकर लवकरात लवकर यावे प्रीतम बारी, लवकर यावे. ही बक्षिसं सुरेश बारी यांच्याकडून होती. त्याचप्रमाणे दीपक खोत यांच्याकडून देखील चौकार षटकारांसाठी बक्षिसं. एकूण तुम्हाला गोळाबेरीच सांगतोय. भावेश याला 300 रुपये, दीपक खोत यांच्याकडून ओमकार याला 600 रुपये, हनीश याला 100 रुपये आणि प्रीतम याला 1000 रुपये. एकूण प्रीतम बारी सर प्लीज. प्रीतम बारी 1000 रुपये दीपक खोत यांच्याकडून आणि सुरेश बारी यांच्याकडून 400 रुपये. एकूण 1400 रुपये षटकार चौकारांची बरसात केल्याबद्दल. ₹400 राहिलेत, नंतर घेऊन जा. प्रीतम बारी रोशन बाडीकडे सुपूर्द करतोय. हैतिक शाहने देखील एक 500 रुपयाचं बक्षीस दिलं होतं षटकारासाठी, ते भावेशला पण सुपूर्द केलेले आहेत. धन्यवाद हैतिक शाह. सर्वांची बक्षिसं झाली असतील, सगळ्यांची वाटून घेतली. रोशन धन्यवाद. सर्वोत्कृष्ट गोलंदाज आपल्याला या स्पर्धेतला किंवा अंतिम सामन्यातला म्हणता येईल, स्पर्धेपेक्षा अंतिम सामन्यातला जो सर्वोत्कृष्ट गोलंदाज होता, ज्या गोलंदाजाने या सामन्याचं चित्र पालटण्यासाठी हातभार लावला. अप्रतिम अंतिम सामना होता चिंचणी विरुद्ध तडियाळेमध्ये. तडियाळे संघाचा तो गोलंदाज आहे. त्या गोलंदाजाला विनंती आहे, शेवटचं अप्रतिम षटक त्याने टाकलं. 3 धावा ते 2 फलंदाजांना बाद केलं होतं त्या षटकामध्ये. तर तो गोलंदाज आहे निखिल. टाळ्या होऊन जाऊ देत निखिलसाठी. शेवटच्या षटकात 3 धावा देऊन 2 फलंदाजांना बाद केलं. समोर यायचे सर्वोत्कृष्ट गोलंदाज अंतिम सामन्यातला. कुठे आहे कुठे निखिल? खूप लांब बसलाय वाटते. उजेडाच्या जवळ या. प्रीतम बारी आपल्या सहकार्यांना घेऊन जवळ या थोडं. मान्यवरांना विनंती करतो, सर्वोत्कृष्ट गोलंदाज एक टी शर्ट आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर निखिल ने ये जो बेस्ट बॉलर का प्राइस लिया है, उसके लिए ये मर्दे स्पोर्ट ने एक टी शर्ट दिया था कि जो भी बेस्ट बॉलर रहेगा, बेस्ट बैट्समैन रहेगा, उनको एक टी शर्ट मेरी तरफ से प्रदान करना, इसके लिए टी शर्ट है. लवकर वरती यायचंय. निखिल वाट बघतोय. हे बक्षीस मी प्रशिलला सांगतोय. बेस्ट बॉलरचे बक्षीस देण्यासाठी प्रशिल ते त्यांना देतील. बोलायला लावू का? इच्छा पूर्ण होणार आहे तुमची. 2 मिनिटं थांबा बस. निखिल 2 शब्द तुमचे बोलावेच लागतील. निखिल पळू नका. 2 शब्द फक्त. खूप लाजतायत, खूपच लाजतायत. दुसरं एक पारितोषिक आहे सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्याने फलंदाजीने या मैदानावर अक्षरशः फटाक्यांची आतिषबाजी होती तशी फटक्यांची आतिषबाजी केली. तो फलंदाज निश्चितपणे आहे. एक जे आता जे निखिल बारी सर गेलेत, त्यांनी बेस्ट बॉलर साठी एक बुधीबाई बच्चू बारी यांच्या स्मरणार्थ पण बक्षीस होतं, त्यांनी ते घेऊन जावे. त्यांनी यावे स्टेजवर. प्रशिलला मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर ते द्यावे ना द्यावे. निखिल परत तुम्हाला यायचंय. आता तर 2 शब्द बोलावेच लागतील. मी विसरलो होतो. कैलासवासी बुधीबाई बच्चूभाई बारी यांच्या स्मरणार्थ श्री नितीन बारी सरांनी सर्वोत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन यांच्यासाठी चषक आपल्याला पुरवलेत. चिराग बारी पण समोर ये. बेस्ट बॅट्समनला देऊया. बेस्ट बॅट्समनला चिराग बारीच्या हातून आपण देणार आहोत. चिराग बारी समोर यायचे. निखिल 2 शब्द. निखिल पतली गली पकडली परत. सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्या फलंदाजाने या मैदानावरती अधिराज्य गाजवलंय, सर्वोत्कृष्ट मैदान त्याच्यासाठी आहे, तो म्हणतोय तो प्रीतम बारी. सर्वोत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन समोर यायचंय. तडियाळे संघाचा महत्वाचा खेळाडू, टेनिस बॉल क्रिकेट मधला सर्वोत्कृष्ट खेळाडू चिराग शरद बारी याला विनंती करतो हे चषक आणि पारितोषिक
एकूण 142 धावा या स्पर्धेत केल्या त्यांनी. टाळ्या होऊन जाऊ द्यात. तडियाळे संघाचा प्रमुख खेळाडू प्रीतम बारी याच्यासाठी. चाहते मोठ्या संख्येने या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी मैदानावर गर्दी करतात. आज त्याचा खेळ आपण पाहिला. अंतिम सामना एकतर्फी आपल्या संघाला जिंकून दिलाय. अंतिम सामन्यात 27 धावांची बहुमूल्य खेळी. एक मिनिट प्रीतम सर, हे आम्हाला बॅट दिलेली आहे. जो बेस्ट बॅट्समन असेल त्यांच्यासाठी तर त्यांचे कल्पेशभाई चंदूभाई बारिया फ्रॉम उंबरगाव हे प्रेझेंट नाही, तर त्यांच्या मुलांना त्यांनी पाठवलं होतं. त्यांच्या मुलांच्या हस्ते आपण छोटे बक्षीस देऊया. या लवकर पडत पडते. टाळ्या होऊन जाऊ द्यात. सर्वोत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समनला बॅट. अजून तडफेने फलंदाजी करण्यासाठी त्याला बॅट मिळते प्रीतम बारीला. लहानग्यांकडून सन्मान स्वीकारताना प्रीतम बारी दिसतोय. अभिनंदन प्रीतम बारी. थँक्यू सो मच प्रीतम. सर्वोत्कृष्ट खेळाडू ज्याने संपूर्ण मालिका गाजवली, मालिकावीर. तो मालिकावीर कोण असेल आपल्याला ओळखणं तितकंसं जड जाणार नाही बहुतेक. कोणी गेस करू शकतोय का? प्रीतम बारी. मी आनंद सरांना रिक्वेस्ट करतोय, जे मालिका पूर्ण जी शृंखला झाली आपली अखिल भारतीय बारी बारिया समाज जय जलाराम गोलवाड क्रिकेट क्लब तर्फे त्यांचे बेस्ट प्लेयर म्हणून जे ओळखले जाणारे प्रीतम बारी यांना हे सन्मान देणार आहेत मिस्टर आनंद बारी सर. आनंद बारी सरांना विनंती करतो समोर येवा. प्रीतम बारी. टाळ्या होऊन जाऊ द्या. जल्लोष पाठीराख्यांचा आणि त्यांच्या संघ सहकार्यांचा बघण्यासारखा आहे. नावाजलेला खेळाडू आपल्या सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाने या मैदानावर अधिराज्य गाजवून मालिकावीराचा पुरस्कार पटकावलाय. आनंद बारी यांच्या हस्ते टी शर्ट आणि चषक स्वीकारताना प्रीतम बारी. अभिनंदन प्रीतम बारी याचं. असाच खेळ तुमचा वर्षानुवर्षे सुरू राहू हीच देवाचरणी प्रार्थना. अजून काही बक्षिसं शिल्लक आहेत. 4 संघ अंतिम 4 मध्ये दाखल झाले होते. आपण विजेता उपविजेता संघा व्यतिरिक्त 2 शब्द आपण बोलणार आहोत. अजून वेळ आहे भरपूर आपल्याकडे. 2 संघ जे उपांत्य फेरीत दाखल झाले पण अंतिम फेरीत पोहोचू शकले नाहीत, त्या 2 संघांना आपण 4था आणि 3रा क्रमांक निश्चित करून बक्षीस देणार आहोत, चषक देणार आहोत, जे आम्हाला कुणाल शहा यांनी पुरवलेले आहेत. 4थ्या क्रमांकाचा संघ घोलवड. टाळ्या होऊन जाऊ द्या. जय जलाराम क्रिकेट क्लब घोलवड 4थ्या क्रमांकाचा संघ आहे. सर्व संघांनी लवकरात लवकर इकडे. सर्व संघ. रोशन मुकेश भाई. तो दक्षिण गुजरात बारी बारिया समाजના પ્રમુખ શ્રી માન્ય શ્રી મુકેશભાઈ બારીને વિનંતી કરીએ કે એમને ટ્રોફી અને ચેક આપી એમનું અભિવાદન કરશે. આપણે સૌ તાળીનગર સાથે અભિવાદિત કરીશું. 4थे नंबर की टीम है. मुकेश भाई से गुजारिश करूंगा आपको 4थे नंबर की टीम घोलवड को ट्रॉफी प्रदान करनी है. मुकेश भाई ढेर सारी बधाई. आपने कीमती समय निकालकर आप यहां पर पधारे. इस सेरेमनी की शोभा बढ़ाई. तीसरे नंबर पर जो टीम रही, 3ऱ्या क्रमांकाचा संघ जो अंतिम फेरीत दाखल होऊ शकला नाही, तो संघ बारिया स्पोर्ट्स क्लब नारगोळ ए. कोणी असेल तर लवकर पुढे आहेत. टाळ्या होऊन जाऊ देत. अप्रतिम खेळ संपूर्ण स्पर्धेत त्यांचा पाहायला मिळाला. સેક્રેટરી શ્રી દક્ષિણ ગુજરાત બારી બારિયા સમાજ જીતેન્દ્રભાઈ ભાતખાડીના પ્રમુખ શ્રી અને સુરેશભાઈને પણ જોડવા માટે વિનંતી કરીએ. નારગોલના પ્રમુખ શ્રી અને ભાતખાડીના પ્રમુખ શ્રીને પણ જોડવા માટે વિનંતી કરીએ. 3rd પ્રાઇઝ વિનર નારગોલ સ્પોર્ટ્સ ક્लब. संपूर्ण स्पर्धेत या संघाचा खेळ अतिशय बघण्यासारखा होता. अंतिम 2 मध्ये दाखल होऊ शकले नाहीत, पण 3रा क्रमांक पटकावला या स्पर्धेमध्ये बारिया स्पोर्ट्स क्लब नारगोळ ए. नारगोल के सर्व खिलाड़ी, नारगोल के सभी खिलाड़ी जल्दी सामने आए. शर्माइए नहीं. तालियां हो जाए इन सभी के लिए जितने भी मौजूद है. बहुत ही बढ़िया खेले. सितारों से सजी ये टीम है. बहुत ही बढ़िया खेलकर इस टूर्नामेंट को 4 चांद लगाए इन्होंने. 3रे नंबर पर समाधान मानना पड़ा इनको. ढेर सारी बधाइयां. ये जो अभी अखिल भारतीय समाज ये 24 ग्राम से यहाँ पे मैच हुआ था.
अभी जो क्रिकेट मैदान हुआ वो 24 गांव से, खास करके तो गुजरात की 22 शायद 20 या 22 टीम आई थी। तो हम यहाँ पे जो कंट्रीब्यूशन करके छोटू सा कंट्रीब्यूशन, एक अखिल भारतीय की जो टीम है, अपना जो परिवार है, उनको हम 11,111 रुपए तक 11,111 रुपए प्राइस, उनको एक भेंट की वस्तु जैसे हम देने वाले हैं। उनको बहुत छोटी सी प्राइस है लेकिन हम वो उनको देने वाले हैं। सो मैं रिक्वेस्ट करूंगा धर्मेश सर, किसको અખિલ ભારતીય બારી બારી સમાજ સંઘથી કોઈ ઉપસ્થિત છે? શશિકાંતભાઈ તો કોઈ નથી. સંગીતાબેનને વિનંતી કરીએ. મિત્રો આપણે 24 ગામને પણ એક એમાઉન્ટ આપી છે આ ટુર્નામેન્ટની અંદર જે પ્રોફિટ થયું. મિત્રો ખૂબ સુંદર એક એમનો ઇનિશિયેટિવ છે કે 24 ગામને પણ એક એમાઉન્ટ જાય. એટલે સંગીતાબેનને વિનંતી કરીએ કે 24 ગામ વતી सुरेश बारी सर हे बक्षीस देतील. સંગીતાબેન એનાયત કરશે. સુરેશભાઈ આપણા જય જલારામ ક્લબ ગોલવડ સમાજ વતી 11,111 રૂપીસ. મિત્રો નાની એમાઉન્ટ હશે પરંતુ એક શુભ હેતુ છે કે આ જે ટુર્નામેન્ટ રમાઈ એ 24 ગામ માટે પણ એક એની અંદર એક એમાઉન્ટ જાય છે. અને મિત્રો ખરેખર ગોલવડ સમાજને અભિનંદન આપવા ઘટે કે આ વખતે ચેરિટીનો રેકોર્ડ કરી નાખ્યો તો ખોટું નહીં. છોકરાને પણ એપ્રિશિએટ કર્યા. ઇવન આ જે ટુર્નામેન્ટ છે એની અંદર જય જલારામ બાપાને મંદિર માટે અને ઘણા બધા મંદિરો માટેના સારા કામ પણ થવાના છે. એટલે આખો હેતુ ક્રિકેટનો બદલ્યો છે. એટલે એકવાર જોરદાર તાળી દઈએ ગોલવડ સમાજ માટે. ખૂબ ચેરિટીનું કામ આ એક ક્રિકેટનું માધ્યમ દ્વારા કરી રહ્યા છે. થેન્ક યુ સો મચ. ધર્મેશભાઈ પણ એક કમિટીના મેમ્બર જ છે, એમ संगीता मॅडम છે तेव्हा રીતે अजून 2 बक्षिसं महत्वाची उरली आहेत. त्या व्यतिरिक्त अजूनही रोशन बारी आपल्याला काही सांगू इच्छितात. हे जे आपले पाहुणे અહીંયા જો મહેમાન બેસેલા છે એમનું સ્વાગત દિલથી કરું છું. કોઈ બે શબ્દ બોલવું છે એમને અને અમારી જરૂરી છે. એમના જે મત હશે તે મને આગળ જતા ઇન્સ્પાયર કરશે. તો મેં એમને રિક્વેસ્ટ કરું છું બે શબ્દ બોલે. कोणी मान्यवरांना विनंती करतो. आनंद भाऊ सर, तन्मय सर, पहिले इकडनं सुरुवात करूया. तन्मय सर, तुम्हाला आमचा जो कार्यक्रम आहे आणि ह्याच्यात काय इम्प्रूव्हमेंट आणि तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला 2 शब्दात कळवावे. सर्वप्रथम नमस्कार. जय जलाराम गोलवड क्रिकेट क्लब तर्फे मला आमच्या परिवाराला आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद, आभार. खरं तर जेव्हा गोलवड जय जलाराम क्रिकेट क्लबने ठरवलं की बाबा त्यांना ऑर्गनाइज करायचं आहे हे क्रिकेट सामने जे 24 गामचे, तो क्षण असा होता की त्यांचा हा हो ना होकार नाकार चालू होतो. पण त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन ती विडा उचलली आणि अहोरात्र मेहनत केली. मी पाहिलं ते या टोक्यापासून त्या टोक्यापर्यंत गेले, म्हणजे विरार पासून ते नारगोळ गावापर्यंत सगळ्यांना आमंत्रित केलं त्यांनी. आणि सगळ्यांचा मानपान ठेवून इकडे जे युवा पिढी, नारी शक्ती व आपले वडलोदारी लोक आहेत ते सगळ्यांनी एक येऊन आज इकडे पहिल्यांदाच, म्हणजे ही जी फळी आहे युवकांची, त्यांनी पहिल्यांदाच ओळखती इकडे 24 गाव बारी बारी समाजाचे सामने आयोजित केले आहे. याआधी बोर्डी गावाला त्यांच्या आधीच्या पिढीने केले होते. आम्ही तेव्हा सहभाग घ्यायचो, तेव्हा गोलवडचं एक उत्कृष्ट आयोजन राहायचं. आता त्यांनी त्याच पातळीवर खरे उतरले आहे आणि असं एक उत्कृष्ट आयोजन नियोजन करून दाखवलं आहे. मी त्यांना विनंती करीन की असं सौंदर्यमय जो आपला ग्राउंड आहे, वातावरण आहे, त्यासाठी तुम्ही दरवर्षी हे ऑर्गनाइज करा व असंच तुमचं कार्य सुरू ठेवा. आपण जे बारी बारी समाजासाठी करत आहोत, एकत्रीकरणासाठी करत आहोत, त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आमच्याकडून काय तुम्हाला सहकार्य लागत असेल तर आम्ही नेहमी आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. धन्यवाद. धन्यवाद तन्मय बारी साहेब. तुमचं सहकार्य आपल्यासाठी खूप मोलाचं आहे. असंच तुमचा पाठिंबा मिळत राहील ही अपेक्षा आहे. प्रीतम बारी याच्या व्यतिरिक्त ज्या फलंदाजाने उत्कृष्ट फलंदाजी केल्या, 2ऱ्या क्रमांकाच्या सर्वोत्कृष्ट धावा केल्या, तो ओमकार बारी. त्याला देखील एक बॅट देणार होता पण ओमकार बारीने समोर यायचंय.
चिंचणी संघाचा खेळाडू, टाळ्या होऊन होते त्याच्यासाठी. दुसऱ्या क्रमांकाच्या धावा या स्पर्धेत. एक टी शर्ट आणि एक बॅट. कल्पेशभाई चंदूभाई बारी अफ्रा मुंबरगाव यांच्याकडून आली होती. अजून कोणते मान्यवर? નારગોલના પ્રમુખ શ્રી માન્ય શ્રી સુરેશભાઈ માધુભાઈને વિનંતી કરીએ કે એઓ પણ એમનું ઉદ્બોધન રજૂ કરશે. હેલો. અહીંયા અમે ગુજરાતથી આવ્યા છીએ, હું ગુજરાતીમાં બોલીશ. આજે જે આનંદ મને થયો ને એ આનંદ ઘોલવડ ગામે જે આયોજન કર્યું 24 ગામ ટુર્નામેન્ટ માટે, લગભગ આવું આયોજન લગભગ ફર્સ્ટ ટાઈમ થયું હશે, ઘોલવડ ગામે કર્યું હશે. પણ મારે ઘોલવડ ગામ માટે બીજા બી એક શબ્દ કહેવા છે. આજથી 40 વર્ષ પહેલા આ જ ગામની અંદર મદનભાઈ નારગોલકર જેઓ આપણા દક્ષિણ એટલે સમસ્ત બારિયા સમાજના અખિલ ભારતીય બારી સમાજના પહેલા સ્પોર્ટ્સના પ્રમુખ પ્રેસિડેન્ટ હતા અને એમણે મોરડીની અંદર સમસ્ત અખિલ ભારતીયોની સ્પોર્ટ્સ પહેલો રમાડ્યો હતો એ લગભગ 1982-88 સુધીમાં. 19 એટલે આજથી 40 વર્ષ પહેલા આ નારગોલના જ અટક નારગોલકર છે, અમારા ગામના કુટુંબી કહેવાય, અમારા ગામમાં એમનું કુટુંબ છે. પણ એમને જહેમત ઉપાડીને ઘોલવડ ગામને એ વખતે ટુર્નામેન્ટ રમાડી હતી અને એ પછી 40 વર્ષ પહેલા અત્યારે આ અત્યારના નવયુવાનો અને જે બહેનોએ જે સંગઠન કરી અને જે આયોજન કર્યું છે, હું એ આયોજન બહુ ખૂબ ખુશ થયો છું અને ભવિષ્યમાં આવું જ આયોજન તમે કરતા હશો. અને બીજી મહત્વની વસ્તુ કે આ જે ક્રિકેટ ટુર્નામેન્ટ રમાય છે એમાં મેં જોયું છે કે દરેક ગામનું જે સંગઠન છે એ મજબૂત થાય છે. આપણે આઝાદીના 75 વર્ષમાં જે આપણે આઝાદ થયા પછી 75 વર્ષ થયા તો એનો મજબૂત પાયો હોય તો શું હોય છે? ગામ મજબૂત હોય, પછી તાલુકો મજબૂત હોય, જિલ્લો મજબૂત હોય. જો ગામ જ મજબૂત નહીં હોય તો દેશ નહીં ચાલે. અને એ આપણા અખિલ બારી સમાજના 24 ગામની અંદર દરેક ગામ આજે એ માને સંગઠિત થઈ રહ્યા છે ક્રિકેટથી અને એ આખા સર્વાંગી વિકાસ આખા અખિલ ભારતીયોને જાય છે. પણ એમનો સૌથી ફાળો એ ગામવાળાનો છે અને આવી રીતે દરેક ગામવાળા આ પ્રમાણે ટુર્નામેન્ટ કરશે તો આપણો સમાજ ઘણો જ આગળ વધશે. અને મને અત્યારે એ માટે આમંત્રણ આપ્યું અને એ માટે ખરેખર આ ગોલવડ અને મેન આ જલા મંડળને ખૂબ ખૂબ હું આભાર માનું છું. આભાર સુરેશભાઈ. હવે દક્ષિણ ગુજરાત બારી સમાજના ઉપપ્રમુખ શ્રી અને ડાયનામિક કેરેક્ટર એમ કહેવા અમારા માટે એમનો અવાજ જ ખૂબ જોરદાર હોય એવા મુકેશભાઈ બારી સાહેબને વિનંતી કરીએ કે એમનું પણ ઉદ્બોધન રજૂ કરશે. સૌને નમસ્કાર. ગોલવડ જલારામ મંડળ આયોજિત અખિલ ભારતીય બારિયા સમાજના જે સંપન્ન કાર્યક્રમમાં ઉપસ્થિત મહાનુભાવો, આપ સૌ ખેલાડી મિત્રો, પ્રેક્ષકો મિત્રો, આપણે આજે જે કાર્યક્રમ કરી ગયા છે એ અદ્ભુત છે. અદ્ભુત એટલા માટે છે મિત્રો, આજે 24 ગામ બારિયા સમાજ એક સંગઠિત થઈને એક સુરે આ ક્રિકેટ જેવો મહત્વનો કાર્યક્રમ સુપેરે નિર્વિઘ્ને પાર પાડી રહ્યો છે. ત્યારે ખરેખર આયોજકોનો અભિનંદનને પાત્ર છે, ધન્યવાદને પાત્ર છે મિત્રો. સાથે સાથે આજે આપણે ગુજરાત મહારાષ્ટ્રનું જે અંતર છે એ બિલકુલ ઓછું થઈ રહ્યું છે. ભવિષ્ય ભૂતકાળમાં આપણે એકબીજાને આ પરિચયમાં ન હતા, પણ આવા કાર્યક્રમના કારણે આપણે સતત એકબીજાના પરિચયમાં આવ્યા છે અને આપણા બારિયા સમાજમાં
યુવા પ્રતિભા છે એ યુવા પ્રતિભાને આપણે આજે બહાર લાવી શક્યા છીએ ને ઓળખી શકીએ છીએ અને આવતા દિવસોમાં બારી બારિયા સમાજનું આજે યુવા પ્રતિભા છે એ રાષ્ટ્રને કક્ષાએ પણ રાષ્ટ્રના ફલક પર પણ દર્શન કરશે, જોવા મળશે એ નિશંકાને પાત્ર છે મિત્રો. સાથે સાથે આવું આયોજન એક નાનકડું ગામ ગોલવડ કરી શકતું હોય એ આપણા માટે અકલ્પનીય છે અને કદાચ આ ગોલવડ ગામની સંગઠિતતા યુનિટી બતાવે છે. ભવિષ્યમાં આવા કાર્યક્રમોમાં આપણા દક્ષિણ ગુજરાત બારી બારિયા સમાજ અવ્વલ નંબરે આપ સૌનો સહકાર આપશે એવી અપેક્ષા પણ રાખું છું. અને સાથે સાથે મારા યુવાન મિત્રોને એક વિનંતી પણ છે, સાથે સાથે આપણા શૈક્ષણિક તારલાઓ છે એ તારલાને પણ વિનંતી છે કે આપણા ત્યાં યુપીએસસી જે પરીક્ષા છે એ પરીક્ષામાં પણ સારો દેખાવ કરે અને આવતા દિવસોમાં આપણે અખિલ ભારતીય બારિયા સમાજમાંના એક એવું આયોજન કરીએ કે જેમાં શૈક્ષણિક તારલાઓ પણ આપણે નિખારવા મળે, જોવા મળે એવું આયોજન આપ સૌના સહકારથી થઈ શકે એવી અપેક્ષા સાથે વિરમું છું. અસ્તુ. આભાર મુકેશભાઈ, ખૂબ ખૂબ આભાર. હવે મિત્રો જેને આપણે કર્ણની ઉપમા આપી શકીએ એમની પાસે જઈએ તો ક્યારે ખાલી હાથ નહીં આવીએ અને એવા કર્ણવીર આપણા જ ગોલવડના જ શ્રીમાન આનંદભાઈ બારી સાહેબને વિનંતી કરીએ કે આપના પ્રેરક વચનોથી અમને કટિબદ્ધ કરો. માન્ય શ્રી આનંદભાઈ બારી. सगळ्यांना नमस्कार. मी काय पाहुणा नाही आहे, माझा जन्म इकडेच झालेला आहे आणि ही सीट माझी नाही आहे. मला फक्त मुलांबद्दल बोलायचं आहे की लहानपणी छोटी छोटी मुलं आहेत ना, त्यांनी एक पोएट्री ऐकली होती, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे ना? तर असे सगळे छोटे छोटे तुम्ही आता ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार झालेले आहात. पण त्या पर्टिक्युलर एक मणी असतो, हिरा असतो, त्याला जोडणारा एक धागा असतो, तो पण खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला धागा इकडे कुठेतरी कमी दिसतोय, तर तुम्ही सगळेच धागा व्हायला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळेच ते मणी एकत्र राहू शकतात, नाहीतर राहू शकत नाही. तर मला ते सांगायचं आहे. आणि थँक्यू व्हेरी मच इकडची जी लोक आहेत वडक्तीपाडा, तर त्यांनी आपल्याला हे सुंदर ग्राउंड दिलं आहे, त्यांच्यासाठी थँक्यू. आणि त्यांना कधी काय आपली गरज लागली तर मी आहे, तुमच्या माध्यमातून मी आहे त्यांच्यासाठी. एक ते झालं. दुसरं सुंदर असं मला एक तुमच्यामध्ये बघायला भेटलं, ते सगळ्यांनी व्हाईट टी शर्ट घातलेत आणि त्याच्यावरती सिंपल लिहिलं गोलवड. ही तुमची पहिली स्टेप आहे, पहिली सुरुवात आहे. असेच एक 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 पावलं चालत जावा. आणि जर तुम्हाला 4थ्या माळ्याची बिल्डिंग बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकतात, पण ती स्टेप तुम्ही घेतली पाहिजेत. तुम्ही कधीच विचार करू नका आज मी एक स्टेप घेतलाय तर मला दुसऱ्या माळ्यावर डायरेक्ट जायचंय. हे मग फक्त मला मुलांना सांगायचं. आणि खूप सुंदर असं तुम्ही आयोजन केलंय. मी सगळं संपूर्ण मी अजून पण सांगतोय की 3 तारखेपासून आतापर्यंत मी काहीच काम केलेलं नाही. मी माझ्या ऑफिसमध्ये घरी चार्जिंगला लावून यूट्यूब पाहिलेलं आहे. तर थँक्यू व्हेरी मच की हे 4-5 दिवस जे आहेत माझ्या कामाबरोबर पण हे सगळं मी बघत होतो. माझं स्ट्रेस फ्री होत गेलं आणि मला असं वाटत होतं की अधिक आता काय होईल, आता काय होईल, मुलांचं कुठे भांडण होईल, कधी काय फोन येईल, पण असं काहीच झालं नाही. आणि दॅट इज वंडरफुल. असंच तुम्ही करत जावा, असंच तुम्ही पुढे येत जावा. आम्ही त्याच्यासाठी ते सगळे बसलेले लोक आहोत. पण जसं नियोजन आयोजन आता झालं असे पुढे होत गेलं पाहिजे. दुसरं अजून सांगायचं म्हणजे की आता मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी एक स्टेप, मी आता तन्मय भाऊशी पण बोललो, भरतशी पण बोललो की प्रत्येक गाव 22 गाव 21 गाव किती आपले तन्मय सर 24 गाव. तर मला असं वाटतं की आता आपण एक लेवल पुढे गेलं पाहिजे. हा टुर्नामेंट तर चालू राहतीलच, पण त्याबरोबर प्रत्येक गावातनं एक सीझनची टीम आली पाहिजे. असे सुंदरसे ग्राउंड आहेत. गुजरातमध्ये आपण मॅचेस घेऊ, म्हणजे सीझन जे असेल त्यांना इकडे येत नसेल त्यात 2020चे मॅचेस ठेवू, 2-2 मॅचेस होऊ शकतात. पण सीझन ही टुर्नामेंट बारी बाऱ्या समाजाची झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं की नाही वाटत? वाटतं का? मग जोराने आवाज आला पाहिजे. आता आपल्यापैकी काही लोक कुठे कोपऱ्यात बसले, त्यांची पण आवाज येतील इथे. पण असं आहे की नाही, एक स्टेप आपल्याला वाढलं पाहिजे. टेनिस 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 झालंय आणि आपण खरोखर खूप माहिर आहोत टेनिसमध्ये, हे बघण्यात आलं. आज एक मोठ्या क्रिकेटरला आम्ही इथे बोलवणार होतो मी, पण त्याचं काहीतरी शेड्यूल टाईट होतं म्हणून तो येऊ शकला नाही. त्याला काहीतरी प्रोटोकॉल्स आहेत, म्हणजे तो पब्लिकमध्ये येऊ शकत नाही.
अशी एक व्यक्ती येणार होती, पण आज खरोखर मला असं वाटलं की मला त्याला घेऊन यायला पाहिजे होतं आणि त्याला दाखवायला पाहिजे होतं एक मेरा गाव कैसा आहे. आणि ती संधी त्यांनी मिस केली, मी मिस केलेली नाही आहे. आणि मी त्याला जरूर घेऊन येईन पुढच्या वेळेला. तुमचं असंच तुमचं कार्य तुमचं राहू द्या. आणि अजून मला खूप काय काय बोलायचं होतं तुमच्याबद्दल, पण येस, दोरा धागा हा कोणीतरी बना आणि सगळ्या मणीला एकत्र करा आणि आपण खूप अजून ह्याच्यापेक्षा जास्त खूप काय काय कार्यक्रम प्रोग्राम्स करू शकतात. थँक्यू एव्हरीवन. जय हिंद, जय महाराष्ट्र. आनंद भाऊ, तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्ही जे बोलले जे धागा बना, ते बनण्यासाठीच आम्ही हे प्रोग्राम ऍक्च्युली सेट केलेला. सगळ्यांनी एकत्र यावे, धागा बनावा, ह्याच आमचा पण हेतू होता. आणि तुम्ही पण तेच बोलले, म्हणून हे चांगली गोष्ट आमच्याकडून पण अनिश्चित झाली. म्हणजे आम्हाला ठरवलं नाही पण ही झाली. त्याच्याबद्दल पण खूप खूप धन्यवाद. सगळ्या आयोजकाचा पण धन्यवाद. करणारा आणि तो बघणारा आहे, तो सगळं व्यवस्थित करणार. हे माझ्या लाईफचं पर्सनल एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगतोय. चांगलं करा, चांगलं होणार. धन्यवाद आनंदबारी साहेब, तुमचं हे मार्गदर्शन आम्हाला खूप मोलाचं आहे. सरपंच उपसरपंच साहेब 2 शब्द. कुणाल शाह साहेब उपसरपंच घोलवड 2 शब्द आपल्याला मार्गदर्शन करतील. नमस्कार सर्वांना. जय जलाराम क्रिकेट क्लब गोलवड यांनी जे आज अखिल भारतीय बारी समाजाची 24 गावं याची जे क्रिकेट टुर्नामेंट आयोजन केलेले आहे, खरोखरच बेस्ट आयोजन आहे. हे सर्व सांगताना मी तुम्हाला जास्त बोर नाही करणार. सर्वांचा आयोजनामध्ये सहभाग असतो. प्रत्येक सहभागी हा सर्वात महत्त्वाचाच असतो आणि सर्व सहभागी आणि मदत केलेल्या व्यक्तींचं सर्वांचा आभार मानतो. या व्यतिरिक्त इकडे येऊन एक वस्तू नक्कीच मला आनंदाची झाली आणि ते मला बोलावं असं वाटते. सुरुवातीला ते आनंदभाई म्हणून कोणतरी होते की अमितभाई होते जे बोलून गेले आणि सर जे बोलले की गोलवड क्रिकेटने जे हे आयोजन केलेलं आहे हे फार वर्षानंतर केलेलं आहे आणि एवढं सुंदर आयोजन केलेलं आहे. तर मी तुम्हाला सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की पहिल्याचं गोलवड एक वेगळं होतं आणि आत्ताचं गोलवड एक वेगळं आहे. आताची ही सर्व मुलांची गावाची युनिटी हे सर्वात बेस्ट आहे. यावेळेस जे आयोजन झालेलं आहे हे उत्तमच आहे, पण यानंतर जे आयोजन हे सर्वोत्तम राहील आणि यासाठी तुम्हाला कोणालाही कधीही कोणतीही मदत लागली आम्ही तुम्हा सर्वांसाठी सदैव तत्पर आहे. धन्यवाद खूप खूप धन्यवाद. गोलवड गावचे उपसरपंच श्री कुणाल शाह साहेब आणि सरपंच श्री रवींद्र भुजक साहेब, वेळ काढून तुम्ही इकडे पोहोचलात त्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत. कुणाल सर, हे जे आपल्याला चमचमाती ट्रॉफी दिसत होती ना 4, 2 तर आपण देऊन टाकल्यात, पण हे 2 दिसत आहेत ह्यांच्याकडून आपल्याला आलेले आहेत. सरपंच गोलवड गावचे सरपंच श्री रवींद्र भुजक साहेब यांना देखील विनंती करतो 2 शब्द त्यांनी पण बोलावेत. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व खेळाडू मित्र, आजच्या या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी घोलवड ग्रामपंचायतच्या वतीने सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करतो. आणि खरोखरच या टुर्नामेंटचं एक वेगळं वैशिष्ट्य मला इकडे बघायला भेटलं. सर्व मान्यवरांनी आज घोलवडाचं वाह केलं तर माझी छाती अभिमानाने फुलून आली की काहीतरी घोलवड प्रगतीपथावर दिसत आहे. कुठेतरी घोलवडचं पण नाव आता जिल्ह्याबाहेर महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचायला लागलेलं आहे. आणि ही युवा शक्ती आणि विशेष इकडे उपस्थित असलेली महिला शक्ती की क्रिकेट बघितलं तर मुलांचं खेळ समजला जातो, पण इकडे एक विशेष बघायला भेटते की महिला पण तेवढ्याच तत्परतेने इकडे उपस्थित आहे. आणि त्याबद्दल मी सर्व महिलांच्या इकडे उपस्थित असलेल्या सर्व महिलांच्या घोलवड ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो का असंच तुमचं सहकार्य ह्या परिवाराला लाभो. शेवटी साथ आणि सहकार असल्याशिवाय कुठचाच कार्यक्रम सक्सेस होऊ शकत नाही. आणि महिला जसं घर आपलं सांभाळून व्यवस्थित चालवते त्याप्रमाणे ह्या प्रत्येक क्षेत्रात महिलांचे योगदान असेल तर निश्चितच आपला समाज पुढे जायला
तत्पर राहील. मला सांगताना एक आनंद होतो की आज बारी बारिया समाज हा 24 गावा मिळून एकत्र एक टुर्नामेंट केलं आणि एक खूप असं उत्तम असं इकडे खेळीमेळीचे वातावरण बघायला भेटलं. कुठेही दंगामस्ती न करता एक परिवाराने एकत्र येऊन खेळाचे आयोजन करलेले सर्व आयोजक ह्यांनी व्यवस्थित आयोजन करून हा खेळाचा आनंद घेतला. आणि भविष्यात आपल्याला आनंद बारी सरांनी सांगितलं की या भविष्यामध्ये आपल्या या तरुण पिढीतून एखाद क्रिकेटर बनेल असं मला आज इकडे विश्वास व्यक्त करावा असं वाटतो. आणि येत्या काही काळामध्ये आपला समाज निश्चितच त्याच्यासाठी आयोजन करेल आणि आपला समाजातील मुलं हे एका इंडियन क्रिकेट असोसिएशनमध्ये दाखल होतील आणि आपल्याला अभिमानाने सांगायला मिळेल की आपला घोलवड गावाचा क्रिकेटर. खरोखरच मी या निमित्ताने सर्व उपस्थित सर्व क्रिकेट मंडळाचं आणि बारी बारिया समाजाच्या आणि मान्यवरांचं हा एक क्रिकेटच्या टुर्नामेंटसाठी आम्हाला वेळात वेळ काढून इकडे बोलवल्याबद्दल मी घोलवड ग्रामपंचायतच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद सरपंच श्री रवींद्र भुजर साहेब यांचं. रोशनबारी. आता जे आपल्याकडे मुकेश खोत म्हणून प्रेझेंट झालेले आहेत, मुकेश खोत यांचं जे स्वागत करतील कुणाल शाळा सरांकडनं. मुकेश खोत यांना पुष्पगुच्छ घेऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. हे आमचे पण एक आयोजक होते, जेव्हा आम्ही इन्व्हिटेशनला जाते ते आमच्याबरोबर नेहमी असायचे. ह्यांचं टाळा वाजून स्वागत करा सगळ्यांनी. धन्यवाद. शेवटचे 2 ट्रॉफीज 2 संघांना आपण द्यायचे. थोडाच वेळ शिल्लक आहे आपल्याकडे. उपविजेता संघ ज्याने संपूर्ण स्पर्धेत अधिराज्य गाजवलं पण अंतिम सामन्यात मात्र विजेत्या संघाला पराभूत करू शकला नाही. थोडासा वेळ द्या. रोशनबारी. आमच्या बरोबर जे नेहमी रेडी असणारे सुरेश सरांचे पण 2 शब्द आमच्यासाठी अनमोल असतील. सुरेश सर 2 शब्द. हे जे आयोजन केलं हे जे आपण बघितलं इकडे आणि तुम्ही तर होतेच, आमचे आयोजकच आहेत, आमच्यातलेच आहेत, पण एक 2 शब्द तुमच्यासाठी तुमचं मत आम्हाला सांगा. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व बाहेरून आलेले मेहमान पाहुणे कंपनी, इथले ग्रामस्थ मंडळी, मित्रमंडळी आणि महिला मंडळ. नारगोडवाल्यांनी सांगितलं की 1984 साली पहिली मदनभाई नारगोडकरांनी अखिल भारतीय बारिया समाजाची बारिया समाजने फर्स्ट टाइम क्रिकेट टुर्नामेंटची सुरुवात केलेली. फर्स्ट टाइम 1984ला. 84 ते 2004 पर्यंत शेवटपर्यंत म्हणजे 2004 पर्यंत कंटिन्यू घोलवड अखिल भारतीय बारिया समाजाची टुर्नामेंट घोलवडकडूनच आयोजन केलं जात होतं. कंटिन्यू 2004 पर्यंत एकही म्हणजे काही कारण न होता, काही कुठलंही अडचणी न येता सफलतापूर्वक आम्ही सर्व, त्यावेळेस आम्ही लहान होतो, आम्ही फक्त प्लेयर होते, परंतु आमचे जे वरिष्ठ होते त्या लोकांनी आम्हाला सगळी कंटिन्यू 10-12 वर्ष आम्हाला सफलतापूर्वक करून दाखवलेली. 2004 साली थोडंसं काहीतरी टेक्निक प्रॉब्लेम आला, काही हे झालं. त्यानंतर 2004 सालापासून जे आपलं बारिया समाजाचं संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचं आणि इतर दुसऱ्याही सर्व याचं सामन्याचं नियोजन म्हणजे सगळं विस्कळीत होऊन गेलेलं. 2004 जेव्हा विस्कळीत झाला त्यावेळेस बऱ्याच लोकांना माहिती आहे आता का आपले सामने कंटिन्यू 4-5 वर्ष बंद होतं. नंतर तरुण मंडळी ही आता यंगस्टार आहे, त्या लोकांनी कोणीतरी तड्याळावाल्यांनी काही नवापूरवाल्यांनी कोणाच्या तरी असं मनात आलं की घोलवडवाले जसे सक्सेसफुल करत होतो तसे आपण का करू शकत नाही, म्हणून 2015 साली नवापूरवाल्यांनी पहिली सुरुवात केली आणि तेव्हापासून आता आजपर्यंत म्हणजे आता 2022-23 पर्यंत सर्व सफलतापूर्वक सामने भरवलेले आहेत. आणि त्यांचं बघून आम्ही उत्स्फूर्त केलं. सुरुवात पहिली आपण केलेली, आपण सर्वांच्या मागे राहिले, म्हणून 9 तरुणांना यांना सांगितलं की आपण एकदा तरी आपला गावातली
जय जलाराम क्रिकेट क्लब स्पोर्ट तयार केला आणि मग सर्व तरुण पोरांनी याच्यात उत्साह घेऊन सर्व सफलतापूर्वक आजचा हा कार्यक्रम केलेला आहे. त्याबद्दल सर्व तरुण पोरांचं आणि सर्व महिलांचं विशेष आभार. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सुरेश बारी साहेब. श्री अभय मोहन बारी सरांना देखील 2 शब्द बोलायचे विनंती करतो, त्यांनी देखील मार्गदर्शन करावं. हॅलो, वेळ फार झालेला आहे, सगळ्यांना घाई आहे, मी काही जास्ती बोलणार नाही. 13 तारखेला मी व्हॉट्सअपवर बघितलं आला, त्याच्यात त्यांनी क्लबमार्फे क्रिकेट आयोजन केलं, तर मला तर काय कसं सक्सेस होईल. नंतर रोशनचा मला फोन आला की आमंत्रण छापायचं आहे, कसं लिहू, आणि आमची दोघांची गोष्ट व्हायला लागली. मग मी ठरवलं की काहीतरी मदत करावी म्हणून मी दिली. आणि त्याच्यानंतर मला सूर्यभाऊनी फोन केला, तर मला काय बोलले तेच काही कळलं नाही. त्यांनी एवढं माझं अभिनंदन केलं की मला सांगताच येत नाही. असं सूर्यभाऊनी तेव्हा मला मदत केली, माझं हे केलं, तेव्हा मला काही काय सांगितलं ना काय नाही. पण त्यांना मी सांगितलं मी आहे असं करून, मी थोडी जी माझ्याप्रमाणे असेल ती मदत करीन. आणि मला रोशनचा कायम फोन यायचा की कशी पत्रिका करायची, त्याप्रमाणे मी त्यांना सहकार्य करत केला. आणि मला त्या काहीच माहीत नव्हतं क्लब आमचं आहे काय काय ते, पण सगळीकडे फिरत होते ते मी व्हॉट्सअपवरच बघतो आणि विचार करतो कसं हे आयोजन करणार. कारण आयोजन करणं काही खायचं काम नसतं, कारण त्याच्यासाठी फार फिरणं, त्याला मेहनत. कारण समाजाचं जेव्हा करायचे तेव्हा मला अनुभव आहे की पत्रिका कशा छापायच्या असतात, कोणाला वाटायच्या. आता तर मोबाईलवर आहे, मोबाईलवर तुम्ही लगेच हे करू शकतात. पहिल्या तर झेरॉक्स पण नव्हती, सायकोलो स्टाईल काढायची. मी कोसबाडला जायचा, रमेश बारी होते आपले, त्यांच्याकडे सायकोलीने फिरून फिरून 100-150 प्रती काढायचा आणि सगळ्यांना वाटायचं. आपले शरद बारी सर होते, चिटणीस होते, ते मग सगळ्यांना वाटायचे. ते मला अनुभव होता थोडा थोडा, तेव्हा मी केलं कसं होईल असं करून, कारण खायचं काम नसतं हे करायचं. आता जास्ती वेळ झाला, मी जास्ती बोलत नाही, 2 शब्द माझे मी पुरे करतो. थँक्यू अभय सर. पण जे तुम्ही बोलले ना रोशनचा फोन यायचा, त्याच्यात ते सागर बारी पिनू म्हणून ओळखतात, ते शैलू बारी आणि विश्वजित बारी हे जास्त इन्व्हॉल्व व्हायचे. मी खाली बोलायचं असेल कधी कधी, पण मागणं तेच ते मला सांगायचे म्हणून मी बोलायचे. हे तुम्हाला एक करेक्शन म्हणून सांगतो. कमलेश खोत यांना देखील 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. सर्वांना माझा नमस्कार. आणि विशेष म्हणजे आपल्या यंगस्टार आमच्या गुलवर्ड जलाराम ग्रुपच्या आमच्या गावातील यंगस्टारना मी खूप खूप धन्यवाद देतो. त्यांनी खूप सुंदर असं आयोजन केलेलं आहे. मला अभिमान आहे, तुम्ही एक व्यवस्थितपणे आयोजन केलं, व्हेरी गुड. आणि मी इकडच्या बऱ्याच आपल्या स्टेजवर पण आहेत, त्यांना पण मी सांगितलं होतं की मी बाहेर जायचो, मी नवापूर, तडियाळे, गुंगवाडे, बक्षीस समारंभ, गरबा कॉम्पिटिशन, मी समाजाचा सदस्य म्हणून जायचो, सहसचिव म्हणून, आणि बारी समाजाचा स्पोर्ट्स अध्यक्ष म्हणून पण मी जायचो. पण तेव्हा बघायचो की हे छोटी छोटी गावं सुंदर असं आयोजन करतात, तर आपलं गाव तर एवढं पुढारलेलं आहे, सुशिक्षित आहेत, सर्वात जास्त सुशिक्षित आपल्या गावात आहे, आर्थिक दृष्ट्या पण आपण पुढे आहोत, पण आपलं हे असं एकीवत दिसत नाही. ही मला खूप खंत होती आणि मी हे बऱ्याच जणांना सांगितलं होतं. पण आज तुम्ही हे आयोजन करून, हे खूप सुंदर असं आयोजन करून यंगस्टर लोकांना, मी आमची पहिली मीटिंग झाली तेव्हा मी त्यांना पहिलं एक सांगितलं, बरेच यंगस्टर इकडे आहेत, त्यांना आपल्या पहिल्या मीटिंगला मी सांगितलं की गावातल्या प्रत्येक आळीतल्या एक मुलांना घ्या, भले तुम्ही आयोजन करा पण एक सगळ्यांना घ्या, एकत्र व्हा. आणि ते तुम्ही करून दाखवलं, व्हेरी गुड. आणि ते तुम्ही आज जे आता आज फळ मिळालं आपल्याला, सुंदर असं तुम्हाला ग्राउंड पण उपलब्ध करून दिलं, त्या आपल्या वडकतीपाडा गावाला पण मी माझं धन्यवाद देतो. आणि असं आपण आयोजन केलं त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद करतो. आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. आणि विजेता संघ जे उत्कृष्ट खेळले त्यांचा मी धन्यवाद. उपविजेता संघ पण जिंकलेला होता, जिंकता तो हारला, पण आपला एक बॅट्समन, बेस्ट बॅट्समन प्रीतम, त्यांनी तो उत्कृष्ट असा खेळ केला. आपण एक वर्ल्ड कप मध्ये एक खेळी बघितली होती ऑस्ट्रेलियाची, कोणी ती फ्लिमटॉपनी केली ना, मॅक्सवेलनी. अच्छा, मॅक्सवेलनी केली होती. तसाच त्याने लंगडत जी बॅटिंग केली आणि ती मॅच काढली, ती बघण्यासारखी होती. आणि असेच खेळाडू आपल्याकडे आहेत, असे उत्कृष्ट खेळाडू मी प्रत्येक याच्यात स्पोर्ट्समध्ये बघितलं की आपल्याकडे खूप चांगले उत्कृष्ट खेळाडू आहेत.
असेच आपण पुढे अशा माध्यमातून पुढे जावो अशी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि ह्याहून पण चांगलं तुम्ही आता आयोजन जे गोलवडकरांनी केलं ह्याच्याहून भविष्यात चांगलं आयोजन करा. आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आम्ही तुमच्या पुढे आहोत, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हे मी ग्वाही देतो. आमच्या स्पोर्ट्स आमच्या गोल्डन ग्रुपतर्फे मी मला जे हे दिलं त्याबद्दल पण आम्ही स्पोर्ट्स आमच्या गोल्डन ग्रुप तर्फे पण मी तुमचे धन्यवाद करतो. आणि 2 शब्द माझे पूर्ण करतो. आता बराच वेळ झालेला आहे, आता पुढचं हे करा. धन्यवाद. धन्यवाद कमलेश खोत साहेब. विनंती करतो आता चषक मिळण्यासाठी थोडस अजून आम्ही खेचणार आहोत, थोडीशी वाट पाहायला तुम्हाला लावणार आहोत. आभार प्रदर्शनासाठी चिन्मया बारी मॅडम. कूल गुड इव्हिनिंग टू ऑल. बिरबिरणाऱ्या पाखरांना जशी आभाळाची जोड असते, दिवस मावळू लागतात तशी घरट्याची ओढ असते. घरट्याकडे परतण्यापूर्वी सर्वांचे आभार आहेत, कारण आभाराने होणारी सांगता नेहमी गोड असते. मी आपल्यासमोर अखिल बारी बारिया समाज आणि जय जलाराम क्लब घोलवड तर्फे आभार व्यक्त करीत आहे. आमच्या निमंत्रणाचे मान ठेवून आपण आज या उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि आपल्या विचाराचे विचारपुष्प आम्हास ऐकण्याची संधी दिली. त्यासाठी मी आपले आभार मानते. तसेच हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी, त्याचबरोबर हा कार्यक्रम बहारदार होण्यासाठी ज्यांनी म्हणजेच प्रेक्षकगण, खेळाडू, आयोजक, पाहुणे, श्रोते यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पडद्यामागे पडद्यापुढे हातभार लावला, सहभाग होऊन कार्य केले, त्या सर्वांचे खूप खूप आभार. त्याचप्रमाणे जो हा आपला कार्यक्रम लाईव्ह टेलिकास्ट बघत आहेत त्याची संधी उपलब्ध करून देणारे पाटील नेटवर्क ह्यांचे सुद्धा आपण खूप खूप आभार मानतो. तसेच वंदे मातरम क्रिकेट मैदान वडकटी ग्रामपंचायत तर्फे आपल्याला लाभले, मी त्यांचे सुद्धा आभार मानते. सर्वांना कलेचा आलेख, सर्वांचा म्हणजे खेळाडूच नव्हे प्रत्येकाचा कलेचा आलेख हा असाच उंचावत जावा ही मी सर्वांच्या वतीने शुभेच्छा देते. आणि शेवटी अखिल बारी बारिया समाज आणि जय जलाराम क्लब घोलवड यांतर्फे पुन्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आणि आभार मानते. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद. चिन्मय मॅडम. संदीप सर, यापुढे आपण बक्षीस समारंभाचा कार्यक्रम सुरू करावा. सर्वांचे आभार. जर कोणाची नावं सुटली असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. उपविजेता संघ 56 संघांमधून जे 2 संघ अंतिम फेरीत दाखल झाले, एका संघाला अंतिम सामन्यात विजय मिळवता आला नाही, तो संघ उपविजेता ठरला. मान्यवरांना विनंती करतो त्यांनी हा उपविजेते पदाचा चषक प्रदान करायचा आहे चिंचणी संघाला. ये जो गुजराती आवेला सर लोगो છે એમને મેં વિનંતી કરું, બધા સર ગુજરાતથી જે આવેલા છે એમને જે વિનંતી કરું કે આ ટ્રોફી તમારે હાથોથી એમને આપો. ચિંચણી બી આખું ગુજરાતને વિનંતી કરીએ, તમામ ગામથી ઉપસ્થિત છે, કલગામ, નારગોલ, ભાતખાડી, મરોલી, દાંડી અને નારગોલ પણ આવી છે. चिंचणी संघ टाळ्या होऊन जाऊ द्या. चिंचणी संघासाठी अप्रतिम खेळ केला. अंतिम सामन्यामध्ये प्रीतम बारी नावाची भिंत उभी राहिली म्हणून मोठा चषक घेऊ शकले नाहीत, पण उपविजेते पदाचा चषक घेऊन घरी जात आहेत. जॅकेट परिधान करून आहेत जे कैलासवासी उल्हास बारी यांच्या स्मरणार्थ श्री आनंद बारी यांनी सुपूर्द केलेले आहेत. टाळ्या होऊन जाऊ द्या चिंचणी संघासाठी. बऱ्याच वर्षात चषक जिंकलं नाहीये, विजेते पदापासून 1 पाऊल दूर राहिले चिंचणी संघ. हे जे एवढे टुर्नामेंट झाले आजपर्यंतच पहिल्यांदा ही टीम फायनलला गेली. पहिल्यांदा फायनल तर सोडा, मला वाटलं टॉप 4 मध्ये पण पहिल्यांदाच गेली असेल मे बी ही टीम, आणि आज फायनलला गेलेली आहे ही टीम. प्रत्येक वेळी जाते ती ए टीम जाते, अच्चू बारीची टीम जाते, पण ह्यांच्यात वेगळे प्लेअर आपण अजूनपर्यंत पाहिलेले पण नाही, म्हणजे प्रचलित नव्हते प्लेअर, ते प्लेअर आज बघायला भेटलेत. निश्चितपणे रोशनबारी तुम्ही संघाला जवळून ओळखतात, या संघाने कमाल केली. टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांच्यासाठी. ₹22,222 रुपयांची रोख रक्कम पण दिली जाते त्यांना.
તો ટીનુભાઈ બારી ઉદ્યોગપતિ શ્રી એમના દ્વારા સેકન્ડ પ્રાઇઝ મળ્યું છે, એમના માટે પણ જોરદાર તાળી થઈ જાય. टाळ्या ज्यांनी आपल्याला बक्षीस रक्कम पण पुरवली, चषक पुरवले आम्हाला, कुणाल शाह यांना देखील आम्ही आभार मानू इच्छितो. त्यांचं देखील उपविजेते पदाचा चषक आणि 22,222 रुपयाची रोख रक्कम घेऊन घरी जात आहेत चिंचणीचा संघ. अभिनंदन उपविजेते अखिल भारतीय बारी बारिया समाज स्पर्धा 2024 गोलवड संघातील. धन्यवाद धन्यवाद सर्व मान्यवरांचे हे चषक प्रदान केल्याबद्दल. शेवटचा विजेते पदाचा चषक पटकावण्यासाठी 5 मान्यवरांना विनंती करतोय मी. महाराष्ट्रातील उर्वरित सर्व मान्यवर ज्यांनी उपविजेते पदाचा चषक देऊ शकले नाही त्या मान्यवरांना विनंती करतो विजेते पदाचा करंडक द्यावा. तडियाळे बी संघातील खेळाडूंना कर्णधार आपल्या संपूर्ण संघाचा यावर टाळ्या वाजून जाऊ द्यात तडियाळे संघासाठी. હેલો તન્મયભાઈ, આનંદભાઈ, વિષ્ણુભાઈ, તમામ આખું મહારાષ્ટ્ર આવ્યું. સૂર્યભાઈ, સૂર્યકાંતભાઈ, રાજેશભાઈ, તમામ આખું મહારાષ્ટ્ર, વિનર મહારાષ્ટ્ર આખું અને રનર્સ ऑफ गुजरात. अभयभाई, कमलेशभाई तुम्ही देखील येऊ शकतात. पुढे या, हातभार लावा. विजेते पदाचा करंडक आणि रोख रक्कम घेऊन जातोय. જલારામ ક્લબ પણ આવી છે, છોકરાઓ પણ આવી છે, બધા છોકરાઓને પણ આવી છે, છોકરાઓ પણ આવી, બધા યુવાનો બધા આવી. મુકેશભાઈ બધા જ યુવાનો પણ જોડાઈ જશે એમાં. 33,333 रुपये रोख रक्कम आणि विजेते पदाचा चषक घरी घेऊन जाणारे तडियाळे बी टाळ्या. જય જલારામ ક્લબ ક્રિકેટ ટુર્નામેન્ટના બધા જ યુવાનો પણ આવી છે એમાં સાથે જોડા માટે વિનંતી કરીએ. आणि जोरदार टाळ्या वाजवायचा. ही टीम चॅम्पियन आहे या वर्षातली 2023-24 मधली पहिली चॅम्पियन टीम चिंचणी सॉरी तडियाळे. 56 संघातील विजेता संघ तडियाळे. प्रीतम बारीचा संघ अतिशय ताकदीचा संघ. विजेते पदाचा चषक. प्रीतम 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 दोन शब्द बोलायचे आहेत. सगळ्यांची आशा आहे 2च शब्द फक्त, आमचा पण वेळ जात आहे म्हणून 2 शब्द. प्रीतम थांब फटाक्यांची आतिषबाजी पण 2 शब्द प्रीतम बारीजी आपल्याला ऐकायला मिळतील. दोन शब्द बोलावे. तिथं खूप खेळायला मजा आली आणि हे 2024 पहिल्यांदा मी फायनल मारले आणि हे ग्राउंड तर पहिल्यापासूनच माझं लक्की आहे आणि ही टुर्नामेंट सक्सेस झाली आणि हे चांगल्या प्रकारचं झालं आणि खूप आवडलं, मजा आली खेळायला. धन्यवाद धन्यवाद सगळ्यांनी सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद. आणि कोणी राहिलं असेल, कोणी आमच्याकडनं कोणी काही चूक तर होणार झालेली पण असेल तर ते माफ करावी सगळ्यांनी. ज्यांच्याकडून पण अनगणित आमच्याकडून चूक झाली असेल ती माफ करावी. धन्यवाद सर्वांचा धन्यवाद. प्रिया विनय बारी आणि चिन्मया बारी मॅडम यांचा देखील धन्यवाद. बक्षीस समारंभात उत्कृष्ट आणि जे युट्यूब पाटील युट्यूब ह्यांनी आम्हाला जे उत्कृष्ट क्षण दिले ह्यांच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रोशन बारी यांनी संदीप भागवतचा आभार व्यक्त करायचा आहे. रोशन बारी, संदीप भागवतचा तुम्ही आभार व्यक्त करायचा आहे. संदीप भागवत सर एक उत्कृष्ट वक्ता. ठीक आहे, ते समजून घेतील तसं काही.